की प्रत्येक वर्षीची असलेली एक नियोजनाची पद्धत, प्रत्येक वर्षी त्यांचे पेपर सेट्स किंवा त्यांची प्रॅक्टिस करून घेणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून त्याचा फायदा चांगला विद्यार्थ्यांना होत असतो. टेस्ट सिरीज मागाशी गोष्ट सांगितली, टेस्ट सिरीज हा एक महत्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे मी 100% रिझल्ट लावण्यात यशस्वी होईल. तुला 10वी मध्ये साधारणतः 90च्या आसपास टक्केवारी मिळालेली आहे. तर तू कशा पद्धतीने अभ्यास केला काही सांगू शकते? जे क्लासमध्ये शिकवत असायला ना ते मी घरी जाऊन रिवाइज करायचे आणि जे सरांनी टेस्ट सिरीज घेतली त्याच्यात मी रोज म्हणजे घरी जाऊन अनालाइज करायचे की काय माझं चुकीचं वगैरे आणि मी रोज अभ्यास करायची. 12वी मध्ये 80% मार्क्स मिळालेले आहे. तर तू काय सांगशील? खरं तर माझं नाव पूजा. नमस्कार. पहिल्यांदा मी आता 12वी झाली माझी कॉमर्स मधून. तर मी गेल्या 2 वर्षापासून 10वी पासून या क्लासमध्ये शिकत आहे. या क्लासने मला खूप काही दिलेलं आहे. अभ्यास तर आम्ही केलाच, पण त्यासाठी कोणत्या प्रकारे कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, आपण कसा अभ्यास केला पाहिजे यासाठी सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. त्यांचे मनापासून आभार हे सांगावंसं वाटतं मला. इयत्ता 12वीच्या तुझ्या यशाबद्दल तू भविष्यात तुझी काय होण्याची किंवा काय करण्याची इच्छा आहे? मी रिद्धी भेटलोय आणि आता मी CS ची तयारी करते, त्याच्यासोबत LLB पण करते आणि फ्युचरमध्ये पण बघून जे करायचे आहे ते. आणि सरांचं मार्गदर्शन कसं लागलं? ते खूप मोटिवेट करतात की हे करायचे आहे, स्ट्रॅटेजी जी पण सांगतात आम्हाला. आणि धन्यवाद. अभिनंदन. गेली 18 वर्षापासून आपण जी 100% पास होण्याची परंपरा कायम राखलेली आहे. तर या संदर्भात काय सांगाल? हे सगळं माझ्या टीमचं प्लस या विद्यार्थ्यांचं यश आहे. आम्ही जशी मेहनत घेत असतो तशी हे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या परीने मेहनत करत असतात आणि प्रत्येक वर्षी मला 100% रिझल्ट लावतात. सर, 10वीचे यावर्षी साधारणतः 70च्या वरती पर्सेंटेज गुण मिळवणाऱ्या 80 विद्यार्थी आणि 60च्या वरती 50. तर हे सहकार्य किंवा हे तुमचं योगदान विद्यार्थ्यांसाठी फार मोलाचं ठरलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास घेण्याची कशी योजना आखली होती, जरा थोडीशी माहिती? ऍक्च्युली त्यांच्यासाठी खास टेस्ट सिरीज वगैरे आपल्याकडे कंडक्ट केल्या जातात. प्रत्येक विषयाचे 5-5, 6-6 पेपर सेट्स घेत असतात. वर्षभर तर पेपर होतच असतं. प्लस ते पेपर घेऊन ते चेक करून घेणं हा एक मोठा टास्क असतो आणि ते घेतल्यानंतरच त्यांना त्याचा फायदा चांगला होत असतो.